सिटीलिंक बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल। नाशिक महापालिका बस सेवा अर्थात सिटीलिंकच्या बस चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा संपाची हाक दिल्याने शहरातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। तर दुसरीकडे रिक्षासह इतर वाहनांची काही ठिकाणी मनमानी पाहायला मिळत आहे। चालक आपल्या मूळ वेतनात 12,000ची वाढ करण्यासह प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्याच्या मागणीवर ठाम आहे। त्यामुळे ही संपाची हाक देण्यात आली आहे। सिटीलिंक कंपनी प्रशासन आणि महापालिका परिवहन महामंडळाकडून निर्णय न झाल्याने आज शनिवारपासून पुन्हा संप पुकारला आहे। त्यामुळे शहराची बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। नाशिककरांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून महत्त्वाची ठरणारी सिटीलिंक बस सेवा सुरू झाल्यापासून 3 वर्षात प्रशासनाच्या निष्काळजी व ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांना तब्बल 9 वेळा संप पुकारावा लागला आहे। दरम्यान सध्या कामगारांना मिळत असलेल्या मूळ वेतनात 12,000 रुपये वाढ मिळावी, तर सध्या 26 दिवसांच्या हजेरीवर 700 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो, तरी 24 दिवसांच्या हजेरीवर 1400 रुपये इतकी वाढ देण्यात यावी अशा मागण्यांसाठी हा संप मनसेना कर्मचारी संघटनेतर्फे पुकारण्यात आला आहे। काय नाव दिली आज सिटीलिंक बस बंद आहे त्याबद्दल? सिटीलिंक बसचा पास काढून सुद्धा बस आज बंद आहे। याचा असा परिणाम पडतो आम्हा विद्यार्थ्यांवर की आम्ही पैसे भरून सुद्धा बस वेळेवर भेटत नाही आम्हाला। हे चुकीचं आहे की त्यांनी प्रत्येक दिवशी यायला पाहिजे असं मला वाटतं। बस बंद आहे, काय सांगशाल? हो, आम्ही सिन्नरहून आलेलो आहे। आम्हाला निमाणीला जायचं होतं, परंतु आम्ही बिटको पॉईंटवरून उतरून इथपर्यंत पायी आलेलो आहे। आम्हाला लग्नाला जायचं आहे। अतिशय प्रवाशांचं आज प्रॉब्लेम येतो आहे, त्रास झालेला आहे सर्वांना। वयामानाच्या हिशोबाने आम्हाला हे म्हणजे त्रास झालेला आहे। अशी सेवा आम्हाला मिळत नाही, ही खेदाची गोष्ट आहे। तर आम्ही निषेध करतोय त्यांच्या संपाचा म्हणा किंवा महानगरपालिकेच्या वाहनांचा। आज जो कर्मचाऱ्यांनी सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या बाकीचे जे ट्रॅव्हल टाइम ना सिटी लाईफलाईन या ज्या दोन त्यांचे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी जो कर्मचाऱ्यांच्या पेमेंट वाढी संदर्भात सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जो शब्द दिला होता तो पुन्हा एकदा त्यांनी फिरवला। जे आम्ही त्यांना जवळजवळ 15-10 दिवसाचा त्यांनी टायमिंग मागितल्यानंतर हा सर 1 महिन्यापासून आम्ही त्यांना टाइम देतोय, परंतु त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह असं पाऊल उचललं गेलं नाही। शेवटी आम्ही हे संपाचं पाऊल उचललं आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा संप पुकारला गेलेला आहे। नाशिक शहरातील सर्ववासियांची गैरसोय होऊ नये याच्याकरता प्रयत्नशील आम्ही पण आहोत आणि हा संप जितक्या लवकर प्रशासनाने मागण्या मान्य करून पुढे जातील हे त्या सर्व लोकांसाठी चांगलं असेल। कारण की सर्व कर्मचारी आपण बघितले तरी हातावरचे आणि प्रशासनाने या कामगारांची पिळवणूक आतापर्यंतची केलेली आहे ती पिळवणूक न करता त्यांनी लवकरात लवकर यांच्या पेमेंट वाढी संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा। कारण की ज्यावेळेस सिटीलिंक नाशिक शहराच्या सेवेसाठी आली होती त्यावेळेस त्यांना 65 रुपये किलोमीटरने पगार दिला, किलोमीटरने त्यांना, आणि त्याच्यानंतरून त्यांच्याकडनं ह्या ड्रायव्हर लोकांना 68 पैसे दिले जात आहे। आता माझ्या माहितीनुसार मी ज्यावेळेस माहिती घेतली सर्व ड्रायव्हर लोकांकडनं त्यावेळेस मला असं समजलं की 70 ते 80 रुपयाच्या दरम्यान ते पैसे महानगरपालिकेकडनं घेत आहे। जर कधी असं असेल तर कामगारांची पिळवणूक त्यांनी करू नये आणि लवकरात लवकर पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ड्रायव्हर लोकांच्या पाठीशी खंबीर उभी आहे। याच्यात त्यांनी पगारवाढीचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर निश्चित त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीनेच आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू आणि कायदेशीर पूर्तता आमची चालू आहे। त्या सन्माननीय महानगरपालिकेच्या आयुक्तांशी सुद्धा या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि सकारात्मकपणे आम्ही तोडगा काढू। इथे कोणासोबत चर्चा झाली का? इथे काल परवा त्या काही लोकांनी आमच्याशी चर्चा करायचा प्रयत्न केला होता, पण त्यांना म्हटलं तुमच्याकडे कॉन्क्रीट काही असेल किंवा तुम्ही नुसते तोंडाला पानं पुसणार असेल तर नका भेटू, तुम्ही त्यापेक्षा तुम्ही कर्मचाऱ्यांशी बोला आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून द्या, योग्य तो पगार वाढवून द्या। आम्ही काही समजा आम्ही काही आमची मागणी अवास्तव नाहीये। ज्या म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला बाहेरून सर्व गोष्टी म्हणजे ड्रायव्हर लोक आणावे लागत आहे, तर मी त्यांना सांगितलं की कुशल कर्मचारी आणि अतिकुशल कर्मचारी यांच्यात पण तुम्हाला फरक करावा लागेल। मिनिमम वेजेसचा अर्थ असा नसतो की ते मॅक्सिमम देऊ नाही शकत, परंतु जास्तीत जास्त त्यांच्याकडनं अवास्तव मागणी न करता आम्ही त्यांच्याकडनं योग्य ती पगारवाढ घेणार।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.